जालना जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचं आपण पाहतोय, कारण जोरदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे। निम्न दुधना धरणातील पाणीसाठा 52% गेलाय। तर तिकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता मुसळधार पाऊस होतोय, पूरस्थिती कायम आहे। भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आलाय, 100 गावांचा संपर्क तुटलाय आणि अहेरी दक्षिण भागात पावसाची रिपरिप आहे। हवामान विभागाने आज गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्टही दिलाय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।